पाटील दिसत नाही. पोलीस नाही वॉचमॅन सिक्युरिटी वॉचमॅन नाही सिक्युरिटी गार्ड सिक्युरिटी गार्ड काय माहितीये या गावामध्ये आमची कंपनी आली आहे या गावामध्ये. अरे ती नाणार प्रकल्प तो पण गेलो नाही मग तिथे नाही दुसरी कंपनी आली आमची इकडे होय काय. इथे आमच्या ड्युटी लावली आहे दोघांची एक दिवस पाळीला एक रात्र एक पडेल रात्र पाळी बस दोघे जण. बस बस दोघं तिघांचं काही काम नाही ना छोटीशी कंपनी आहे बरोबर. काय तिघा केव्हा लागणार माहिती कोणतरी चोरी बिरी केल्या तुझ्या गावात चोर नाहीत ना नाही चोर नाही. मग काय हरकत नाही आमच्या गावात दिवसाचे दरवाजे उघडे ठेवून जायचे चोरी बिरी काय. म्हणजे शनी शिंगापूर हा एकदम शनी शिंगापूर. वा वा तर काय म्हणतो मी माहितीये माझा एक दुसरा जोडीदार आहे हा आता तुमच्यात काही गपलत झाली तर आता तो घपलत कसा माहिती तो नाईटला असतो हा मग आणि मी दिवस पाहिला आधी कसं वॉचमॅन मध्ये पण गपलत होता ना. हो होऊ शकतं पण चांगला माणूस आहे काय माहितीये हा माझा जोडीदार आहे ना अच्छा. तो 30 वर्ष ना बीएसटीत होतो 30 वर्ष 30 वर्ष आता रिटायर झालो. रिटर्न झालो का त्याला काढून टाकलं ते काय माहिती नाही आमच्या वॉचमॅन होतो तो भरती राहतो हा तुमच्या हा नवीन मध्ये नवीन मध्ये त्याच्यामुळे ना त्याची ड्युटी ना माझ्याच कंपनीत लावली म्हणजे तो माझा जोडीदार बरोबर ना. 30 वर्ष नोकरी करून पण भरत नाही एक वीजवर आणि तो परत आता वॉचमॅन मध्ये वॉचमॅन मध्ये आला मग अरे पोटाची घरगी भरतच नाही ना केव्हा नक्की काहीतरी गपलत होणार. आता ते काय मला माहिती नाही मग पण तो एक नंबरचा चालू माणूस आहे एवढं नक्की चालूच आहे ना. चालूच आहे कारण का माहिती आहे अच्छा. आता बघ कालपासून मी फर्स्ट शिफ्ट केली हा सेकंड केली दुसरी सेकंड मग आता ही थर्ड थर्ड म्हणजे किती तास झाली ड्युटी 36 12 ना 8 ते 24 तास 24 तास 8 तासाची ड्युटी बरोबर आहे. अरे 24 तास झाले तरी तो अजून माणूस येत नाही आणि तो काय मका सांगता माहिती आहे बायकोचं कारण सांगता तो सगळीकडे बायकोच करत. बायको काय रे मी म्हणते अरे बायको काय माझी पण बायको तू काय मी काय करत राहिले काय ती बायको म्हणजे वेगळीच. काय माहिती काय कसला माणूस आहे काय समजा नाही अरे काय आहे, जोडीदारला फोनच लागला. प्रत्येक वेळेला असं करतो. परवाच्या दिवशी भेटलो काहीतरी सांगितलं तिच्या डोक्यावर पण मदत केस आहे. केस कशी आहे? टोपी घातल्या पण दिसत नाही ना टोपी काढल्या दिसत बायकोला सांगा केस लावणी तर कोण बघीन तुझा. ते आता त्यांचं काय आहे काय समजतच नाही काय आपल्या बरं माहिती आहे ना एक नंबर एवढं शिकवलं फोन पण करत नाही होय ना. बुवा मी लेट येतोय बायकोन धरल्या ना काय सोडल्या ना काय ते कोण नाही माहिती. म्हणजे काय बाजूचा सोडून दे सोडून दे पण फोन पण करत कोण नाही पण नाही. अरे पुन्हा काय किती बोलायचं पैसे लागणार बरोबर की नाही. वैताग आला नाही तर आता बघतोय बघतोय ना रिपोर्ट करून टाकणार तो. रिपोर्ट साहेबांना सांगतो ह्यो माणूस नको बीएसटी तो माणूस काय आपल्या कामाचा ह्यो फ्रॉड करून गेला फ्रॉड. काय भरोसा नाही इथे पण काहीतरी करायचं बीएसटी फ्रॉड करून गेला म्हणतो. हा अरे बाबा आले रे आले आले आले. हा, हा. अरे पण काय आहे? बघ, दापा टाकत येतात. मित्रा मित्रा हा बोल अरे मगाचपासून हा. फोन करत होते रे. फोन पण तो फोन काय बंद आहे काय? तरी काय बंद आहे माझे 24 तास चालू असतात बघ नाही आता मी रस्त्यात आलो आणि माझ्या बायकोचं मला फोन दिलो. हा, तुझ्या सगळ्या बायकोचे मी कामाकडे एक म्हणून बाहेर पडलोय तर मला बायकोन फोन केला म्हणून तुका करत होतो. आता चालू आहे कोण आहे बघ ह्यो बघ. अरे रेंज मिळत नाही हे खेडी गावा हा मग पाठीला विचार नेटवर्क आहे काय ते जाऊ दे मी आता बरं इथपर्यंत तू आता इलस ना नाही नाही इथपर्यंत आलोय. हा माझ्या ना अरे बायकोच्या 24 हो, तास हो. ड्युटी मी गेले पाठला विचार अरे बाबा पाटील पण माझ्या बरोबर आहे अरे, त्याला बोलतोय तू माणूस आता आता काय कुठे तुझं लग्न झालं आहे की नाही? हा? आता आमच्यासारख्या माणसाने 60 वर्षाच्या माणसाने आपल्या घरात दिवसा ढवळ्या घरातच आम्ही आता आता नोकरी का करतो माहिती आहे मी बीएसटी मध्ये 30 वर्ष नोकरी केली. हा? आता हे तुम्हाला कोणाला माहिती नाही आहे पण तुम्ही जर पेपर वाचत असेल तर तुम्हाला माहिती पडत. आज मी बीएसटी मध्ये 30 वर्ष नोकरी केलाय 2 वर्ष मला रिटायरमेंट झाली पण बीएसटीने आजपर्यंत मला कसला हिशोब नाही दिला. मग माझ्या बायकोने सांगा तू वॉचमॅनची नोकरी पकड मग काय करणार. तू सांग अरे जरा मला सांभाळून घे ना. समोर 24 तास झाले आणखी 8 तास काढ ना. माझं पण काहीतरी आहे की नाही आता काय सांगायचं मी म्हातारा माणूस आहे. अरे हो म्हातारा आहे पण ती नोकरी तरी करायला पाहिजे की नको अरे म्हाताऱ्याचं पण तरी घरी बसून काय सांगतो तू यंग माणूस आहे आणि तू काय तुझे पावसाळ्यात जायचं आहे ना
तू इकडे घरात काय झोपला नाही इथे कामात काय झोपला काय बस काय अरे बस हाताला माणूस घरात झोपला पाहिजे हाय की नाही अरे कोणी सांगेल हाय की नाही पाटील हा? असं नाही पाटील काय सांगेल अरे म्हातार माणसाचा भरोसा काय आज आता उद्या ना म्हणून म्हणतो मला बायकोनं आता मला रस्त्यात आले फोन केलाय बायकोच्या पोटात दुखतंय माझ्या आजचा दिवस नंतर हा. मग चौथी सुटी पाहिजे अरे ह्या वयात तुझ्या बायकोच्या पोटात दुखतं म्हातारी माणूस आहे. अरे काय झालंस ना तू अरे हो लिटा झाले तर काहीतरी आला बिला घालून दे जरा आज आणखी फक्त 8 तास सांभाळ मी जरा मी जाऊन काय येतो. पाटील? अरे ए, हा. नको चल होय, बायको ए. सांग, तू जाऊ नाही, नाही, जा नाही. अरे बायको अरे नाही असं झालं अरे, बायको मी साहेबाक सांगेन ना पोटात दुखताय म्हणजे तुला माहिती आहे, म्हातारी माणूस आहे तिथे कोण घरात जवळ कोण हाय काय नाही. नाही जवळ मग हा? कमाल झाली आहे. आता अरे मला पण तू घाव सांगतोस आला खायला पण पोटात कसं काय दुखतंय मग ते साधं दुखतंय की अन्य असं नाही दुखतंय? घालता. माणूस का कोण खायचं आहे का हा? तर मी फक्त 8 तास आणखी काय हा? हा? पाटील 4 सुटे झाले आणखी कामात लावले आणि 8 तास आहे. माझी पण काय ते हाऊस पाऊस आहे की नाही अरे अजून वेळ हाऊसपोज करायला या बघ. आता तर किती 5 वर्ष लग्नाला झाली आहेत ना आता किती वर्ष झाली लग्नाला अरे लग्नाला 1 वर्षच झालाय 1 वर्ष झाला अरे या गोष्टीचा पण तू विचार कर अरे अजून त्याची हौस नव्हत लागली नाही काय आता तू 1 वर्ष झाला लग्नाला जाऊन दे जरा विचार कर फक्त काय 8 तास 8 तास सांभाळ. आता मी आता फक्त 24 तास मी नाही केले नाही, मी फक्त बायकोला डॉक्टर कडे नेऊन दाखवून घेऊन येतो तेवढी जरा तेवढी जरा 8 तास सांभाळा नको नको झालं ये जा. अरे जरा 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 बघ जरा पाटील हे असले म्हातारे आहेत ते का ना? मग काय म्हातारे लोकांना भरती केली मग आम्ही जवान पोरांनी असंच बघत बसतो. तेच तर आहे ना आणि सरकार म्हणतं 1 लाख नोकऱ्या देणार कुठून म्हणतं. देणार? ते या कसे अशा देणार 1 लाख म्हाताऱ्या नोकऱ्या मग या अशा झाली. नोकऱ्या देणार काय या अशा काहीतरी खाऊन पिऊन भरतात मग बस कर फुकटचं. झालं तो गेलो होता डॉक्टरकडे एक टाइम त्याला दिवस पाहिजे तू मग गाडी मार. नाही नाही तू चॅप्टर म्हातार व्हा तुम्हाला काय माहिती आहे सांग आता इथं काय. उद्यापासून दिवस पाहिजे. येत ना काय काय चौथीचं तुटी चालू झाली आहे. आता येत आहे का नाही येत आहे तेव्हा काय कळत नाही तो आता येत नाही तो कसं येतो फक्त आता मी पण थोड्या वेळ नाही तर मी सोडून द्यावे लॉकडाऊन झाले तुझी बायको पण फोन करीत नाही तुका फोन नाही मी सांगितलेलं आहे ना फोन करायचं नाही आपला दुटी करूची आहे ना अरे नशिबात या बाबा हा, 30 वर्ष संध्याकाळपर्यंत मी येत एक वाटतं. नोकरी केली आणि हे नोकरी हे पोरं हे सांभाळून घेत नाही म्हाताऱ्या माणसाक लंगाडतो तरी नोकरी करतोय पोटासाठी रे बाबा काय इलं हो, इलं, इलं. काय लंगड दिली नाही रे काय तुला काय सांगणार बाबा काय रे तब्येत काय बरी नाही काय काय. अरे मग साहेबांना सांग ना दुसऱ्या माणसाला पाठवी या दुटेर 8 तास म्हणजे उभा राहू शकत नाही तू माझा भाव सांगितलं आता मी राहू शकतो का 8 तास माझे पाय दुखत काय करणार काय नोकरी सोडून दे तू चल अरे अर्धो पगार देत अर्धो पगार बघा बीएसटी पगार दुसऱ्याच्या पोटात मारू नये माणूस नोकरी नाही 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 मग मी किती तास नाही, नोकरी नाही. करू माझा पण काहीतरी आहे की नाही काय मी काय करतो माहिती आहे इकडे एक वैद्य आहे. त्या वैद्याकडे जरा जाऊन येतो अरे, पायात लोकांच्या दवाखान्यात मागे. घेऊन. परत हा अरे मग आता बायकोला डॉक्टर कडून बघ, हे बघ, आणलं हा? आता बायको बायकोकडून आणून घरात सोडले आता हे वैद्यकीय परत चालू. अरे मग आता माझी पाठवून दे. अरे माझी ढोकरं दुखतात ना दुखू दे काय खुर्ची देते तू का बस इकडे अरे बाबा कुठला तरी साहेब आला तो बसून नोकरी चालता नाही नाही काय नाही. सांगायचं माझे पाय दिसतात अरे बाबा जोडीदार गेलो माझी नोकरी वाटला की माझा पगार दे तुला अरे नको 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 पगार नको बघा अरे इथे झोप तू रे इथे इथे काम कर ना तू कर तू इकडे मी जाऊन येतो मी जातो आता किती 24 तास नोकरी 24 तास नोकरी झाली मी काय म्हणतो तू ह्या पुढचे 8 तास आणखी 8 तास पण शेवटचे 8 तास खरोखर अरे चल 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 तू बस नाही मी तुझ्या पाया पडते रे बाबा नाही नाही तर मी जातो पाटील बघ आता काय ते सांग मी काय बोलणार नाही शेवटचे 8 तास नाही तर मी साहेबांना रिपोर्ट करतो
शेवटच्या 8 तास अरे याच्या बायकोच्या पोटात दुखतं हा, वैद्य सर. आता याच्या पोटात कुठकुठतं नाही, 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 ते वैद्याकडे जरा जाऊ दे. नाही 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 तसं नाही चालत बातमीमध्ये असं नाही चालत. हा बरोबर आहे बाबा तू माझ्यासाठी अरे 8 तास. अरे पण तू आज पण देवाशी आहे ना, असं काय? नाही 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 शेवटची अरे शेवटची पण त्याची पण बायको बोलत ना तर मग काय कर तुझ्या बायकोला फोन कर कशाला सांगायचं मला जोडीदाराची तब्येत बरी नाही हा. काल त्याच्या बायकोची तब्येत बरी नव्हती आज त्या जोडीदाराची तब्येत फक्त बरी बायको मागा मारायची तुझं काय घरदार आहे की नाही नाही. आता सवय पडली आहे ना नाही 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 तसं नाही सवय पडली आहे ना तसं नाही तसं तेवढे 8 तास 8 तास नाही 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 हा? तू कुठे कर तू फक्त विचार. मी शेवटच्या 8 तासात बघा येतोय की नाही तो बघ फक्त 8 तास बसून घ्या. अजिबात 8 नाही, तास अजिबात बस नाही. 8 तास बस थांब की ते. आता तू येत नाही काय काय माहिती आता येत काय नाही शंका जर मोठी म्हणून लोकांना ठेवत नाही बातमीमध्ये, माहितीये काय अशा अर्धवट जातात ना चांगलं झालं आलास मग अरे बाबा झालं काम पाय तर चांगलं झालं तुझे अरे मग आता डॉक्टर वैद्याकडे जाऊन गेलाय आता तुला जेवढे दिवस तिकडे घरी नाही राहायचं ते राहा मी तुझी तुझी सांभाळ अरे वा वा बिंदास आहे ना हा राजेरी बिजेरी बरोबर हा, लावा. हजेरी बिजेरी बरोबर लागतंय साहेब आला हा तर सांगायचं हा साहेब आला अरे तर साहेब गेलो मी साहेब म्हणू शकतो जा तू बिंदास जा आहे काय काय दुटी अरे यंग पोरं दुटीला घाबरत रात्र म्हातारे साहेब माणसाने काय दुटी ते करत नाही हा. आता कपडे शिवचे पण नाही कोण किती कुरकुरता बायको बोलवता हॅलो काय ग हा? अरे कोण पोरगा कोणच रडता ग जवळ या हा ते झालं मी म्हटलं काय म्हटलं आवाज काय झालं कसा फोन केला होता अरे चेकावाटा बायकोच्या पोटात आता तुला काय वेळ लागला तुला आज त्या जोडीदाराला मी 3 माझी शिफ्ट करायला सांगलं 2 शिफ्ट केल्या त्यांनी 4 शिफ्ट त्यांनी केल्या तरी तू मला फोन करत तुला काय कळत नाही काय हा तू एकटं सांगता नोकरी कर हा नाही मला यायचं येणार नाही त्या आल्यावर बघा दांडू घालून पोचरा ते येऊन सांगते हा नोकरी कशी सोडून या तुम्ही आजकाल हा की नाही ह्या वेळेच्या ठोरा सांभाळणारा कोर केला आणि मला नोकरी वाचमेची नोकरी करायला लावता म्हणजे बरोबर आहे या ठोरांच्या मागे धावणारी अरे बापूस दुकानदार होतो मग अरे मला हवालदार होतो बापू घरात सरासर देत नाही नोकरी कर मग ते अरे 7,000ला 12 तासाची नोकरी काय पाहिजे ही झाली काय नाही तर काय चेष्टा आहे का? थांब. जोडीदार आता घरी गेला त्याला जरा घेऊन दे आणि त्याला मी फोन करते हा मी पण बायको पुढे होत ना हा जरा आता फोन होता उचलणार नाही उचलणार ना आता नाही फोन होतो ना उचलणारच ना आता तो आपली काढणं चांगले राहता हा अरे मंचेकर काय झालं माझ्या हा अरे जरा कामात जर येशील काय रे लवकरात लवकर जरा अरे इकडे साहेब आले हा साहेब आले जर लवकर येत ते काय मागतात ते हजेरी बिजेरी काय मागतात ते लवकर ये हा साहेब तिचं काय नाव काय मला येत नाही लवकर ये जरा हा ये हा अरे बायको दोन निरोप त्यांनी साहेबाला ढकलला काय बोलणार अरे बाबा हा ये हा लवकर ये साहेब आले जोडीदार माझा चांगला आहे जोडीदार चांगला येता म्हटलं आता नाही ना तो कंटाळवा ये आलो काय झालं काय माहित आहे तुला सांगा साहेब येऊ ना परत माझ्या बायकोचा फोन म्हणजे परत खोटं बोलत नाही रे बाबा ते म्हणता मला चक्कर येता म्हणजे
आता चक्कर चक्कर येतं. येत आहे चक्कर काहीतरी वेगळा येते ऐकलं चक्कर का? येत आहे तर म्हणता काहीतरी म्हणता डॉक्टरकडे न्यावंच पडणार आहे. परत हा, पडणार. तू एक काम कर, हा, काय करू? राजीनामाच दे आता. कारण म्हणजे तू 24 तास घरीच राहशील ना अरे घरात. बाबा मी गावात जाऊन बसला असतोय. हा. गावी होडी घेतलं होतं, डोळ घेतलं होतं, सर्व घेतलं, पण गावात धंदो नाही राहिलो, सर्व समुद्र धर्माईली ना. हा? म्हणून मी मुंबईत राहिलो. अरे पण हा? एका धर्मामध्ये आणखी तू एक डोळकर वाढला असतास तर ना. ते जाऊन देत. जशी दुट्टी केलीस ना हा. तशी आणखी 8 तास कर. मी जरा घरी जाते. आणखी 8 तास? 8 तास नोकरी कर. मी जरा काय ते प्रॉब्लेम बघून येतो. प्रॉब्लेम काय अरे नको नको तू बस. जाऊन दे जाऊन. अरे तुझी नेहमी कारण असतात यार. आता काय करूया? आज बायकोचा हे झाला, उद्या काय हे याचा झाला त्याचा झाला, काय असं नाही तुझी होतो अशी. मला आणि उद्या या कंपनीत चोरी झाली नाही, मग. नाही, मला ह्या नोकरीपेक्षा माझी बायको होते का? अरे वा. मग जा- हा, मी नोकरी मी सोडतो. हे देव काय सर्व कपडे बिपडे काढू इथे नको काढू. तो दांडो घे. इथे नको इथे नको. काय देव काय त्या ह्याच्याकडे साहेबाच्या ह्याच्यात मारून टाक. मी सोडू का बॅग? काढून ठेव इथे, इथे साहेबाकडे. काय सोडू अरे? इथे नोकरी बायकोपेक्षा मी नोकरी करी काय? मग अरे जबाबदारी असतात सगळी. किती नोकऱ्यांना लाच मारले. असं नाही, नोकरी अशी होत नाही. त्याला काढून टाक. अरे पण बायको विचाराने नोकरी सोडून चाल, मला बायकोच नको. म्हणे. आता सांग बायको तुझ्यामुळे माझा नोकरी सोडून केला रे म्हणून. सांगितलं. अरे, मी नोकरी सोडतोय की नाही माझ्या जोडी देण्यामुळे सोडतोय. मला नोकरीत नको. सांग ना. अरे, तो समजा जोडीदारामुळे नोकरी नाही, सोडतोय. नाही, जाऊ दे. पण बायकोच्या बायकोच्या